की आमचा हा रंकाळा तलाव हा मृत तलावाच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय की काय? ह्या इथे सीसी कॅमेऱ्याची सोय नाही, महिलांसाठी सीसी कॅमेरा पाहिजे. आणि मुद्दा हे आहे की इथं शौचालय नाही, इथं महिलांसाठी शौचालय पण पाहिजे. रंकाळ्याचा फेरा मारताना दुर्गंधी इतकी येत असते की शुद्ध हवा घ्यायची ऐवजी आम्हाला स्कार्फ बांधून यावं लागतं. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना, महिलांना स्वच्छतागृह करणं गरजेचं आहे. एक 4 वर्ष झाली आता हे लाईट चालू आहेत रंकाळ्याच्या भोवतीनं, ते निम्मेच झालेत, ते पूर्ण जर व्हायला पाहिजे. इथं जे काही पाणी घालतात लोक रंकाळ प्रेमी असतील, त्यांना काहीतरी सोय करून द्यायला पाहिजे. महापालिकेने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. प्रदूषणाचा महत्त्वाचा विषय आहे. मासे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सांडव्याचं पाणी डायरेक्ट रंकाळ्यामध्ये मिक्स होतंय, त्यासाठी आपण रंकाळप्रेमी आवाज उठवत आहेत. पहिले आम्हाला इथं बाटल्या आणि काचा वेचायला लागतात. याचा परिणाम असा होतो की व्यायाम करायला सोडून आम्हाला तेच काम करावं लागतं. आणि रात्री संध्याकाळी मुलांना, लहान मुलांना घेऊन फिरायला आलं तर रात्री 8 नंतर लाईट जाते. त्यामुळे इतकी वाईट अवस्था त्या मुलांची आणि पालकांची होते की जायचं कसं, हा एक प्रश्न फार मोठा भेडसावतो. आता या ठिकाणी कारंजा कितीतरी कोटी रुपयांचा सुरू करणार आहेत. त्याच्या ऐवजी जर तुम्ही सांडपाणी जर श्याम सोसायटीमधून येणारं जर रोखलं तर रंकाळ्याचं जे प्रदूषण आहे ते 50% याच ठिकाणी थांबेल. किती वर्ष झालं मी झाडाला पाणी घालतोय, कारण पाण्याची सोय इथं अजिबात नाही. आम्हाला तिथनं टाकीतनं पाणी घ्यायला लागतं. प्रत्येक वेळा आम्ही कॅननं पाणी घालतोय, कारण पण अजिबात बागेत कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही.